ऑल राइट, इट्स युअर डिव्हिजन व्हॉट्सअप कॅम ब्लॉग आर्मी. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. ओके गाईज, आज आहे 9 ऑगस्ट आहे ना. माझ्याकडनं सर्वांना 9 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. तर जय आदिवासी जय जोहार. तर मित्रांनो, आज मी चाललोय नंदुरबार, कारण की नंदुरबारला खूप भारी पद्धतीने 9 ऑगस्ट वगैरे मनवतात. तर मी तेच पाहायला चाललोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 9 ऑगस्ट कसं बनवतात ते पाहायला भेटेल. आणि माझ्यासोबत कोण कोण आहेत, एक मोठा भाऊ आहे, मामा आहे, काका, असे आम्ही 4 लोक चाललोय नंदुरबारला. आणि तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवू की 9 ऑगस्ट कशा पद्धतीने मनवतात नंदुरबारमध्ये. कारण की नंदुरबार असा जिल्हा आहे जो की पूर्णपणे आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर त्याच ठिकाणी आम्ही चाललोय. आणि आता आम्ही निघालोय, तर ते पाऊसने आम्हाला अडकवलं, तर आम्ही म्हणून थोडं थांबलो. तर म्हटलं त्याला व्हिडिओ बनवून तुम्हाला पण एक ब्लॉग जरी दाखवून देऊ. खूप दिवस झाले मला ब्लॉग बनवायला, तर मी ब्लॉग बनवला नव्हता. तर म्हटलं चला आज एक मराठी ब्लॉग होऊन जाऊ दे आपल्या 9 ऑगस्टवरती. तर या व्हिडिओला पूर्ण पहा. आणि जो बी कोणी माझ्या चॅनलवर नवीन व्हिजिट केला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि एक लाईक नक्की करा जाता आणि कमेंट करा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. तर जाऊया आणि पाहूया आता 9 ऑगस्ट कसा बनवता नंदुरबारमध्ये. तो चलते देखते. Desire your worst, so you can just hide while I work. I ain't tired, you first. I'll write a second, third verse about the lies you go disperse. You never did shit, I know it hurts. Something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can't and I won't. That's what guides me the most. Fuck your lies, I'll do what I want. मित्रांनो, आम्ही आता जस्ट नंदुरबारचं थोडंसं जवळच आहे, पण अचानक पाऊस चालू झाला म्हणून आम्ही चाय वगैरे प्यायल्यासाठी थांबलेलो इथे. तर इथनं जाऊ नंदुरबारला आणि ते बघूया अशा पद्धतीने 9 ऑगस्ट बनवता. फायदे मी मागच्या वर्षी गेलो होतो, पण मी खूप लेट झालो होतो म्हणून मला नीट पाहायला भेटलं नव्हतं ना. तर यावर्षी म्हटलं चला जरा लवकर जाऊ, पण माझ्या काकामुळे थोडं लेट झालं, कारण की ते घरून थोडं लेट आले, मग त्यांना घ्यायचं होतं आम्हाला सोबत, म्हणून आम्ही थोडं लेट झालो. तर पाहूया. आणि वातावरण बी खूप भारी आहे, पण पावसाचं वातावरण म्हणून काय सीन आहे काय माहीत नंदुरबारला, पण पाहूया. तर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये जय आदिवासी लिहायला विसरू नका. काहीच नाही, डायरेक्ट नो रिॲक्शन. जोराने आवाज यायला पाहिजे. अरे फक्त बबलू बरोबर आहे. तर आमची चहा पाणी आता झालेली. आता डायरेक्ट जाऊन नंदुरबारला जाऊन भेटू. माझीवाली टोपी मग काय राहू दे ना बाबा सोबत, असं लागेल ना तिकडनं. अवतार पूर्णपणे खराब झालेला आहे. हो ना, बघू पाणी जिथे भेटे तिथे पूर्ण अवतार खराब झालेला आहे. तोंडावर पाणी पडून राहिला ना, ते समजून घ्यायचं. हे जाऊ दे, चला टाइम होऊन गेला. चला 2 hours later. मित्रांनो, फायनली आम्ही आता पोहोचलेले नंदुरबारमध्ये. आता आम्ही चाललो मेन ठिकाणी. आमच्या 2 लोकांना आम्ही पुढे थांबवून आलेलो आहे. बबलू आणि गाडी लावण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे आलो होतो. तिकडे गाडी लावलेली, कारण की मध्ये खूप जास्त गर्दी आहे ना, तर तिथे गाडी अडकली असते ते निघाली नसते, म्हणून आम्ही आमचा झेंडा वगैरे घेतलेला आहे. तुम्ही पाहू सगळ्यात अलग आमचा झेंडा इथे. बाकी सर्व लाल झेंडेवाले, बाकी आम्ही एक पिवळा झेंडावाले. तर पाहूया आता, तुम्हाला दाखवतो पुढे किती गर्दी आहे नंदुरबारमध्ये. खूप केव्हाचं फिरतोय, आम्हाला रस्ता सापडत नव्हता. जेमतेम रस्ता सापडला. तर हा पूल आहे, पुलाचं त्या साईडला रॅली चालू आहे, बट आता तिकडे जायला आम्हाला रस्ता सापडत नाही. तर आम्ही इकडे गाडी लावून गेलेली. आता पुलाच्या साईडला जिना वगैरे दिसतंय का तुम्हाला या साईडला? तर जिनावरनं काही लोक जात आहे पुलावर. आता पुलावर जाऊन तिथनं बघू बरं काय होतं काय नाही. खूप बेकार फिरतोय, विचारून घ्या ना सर्वांना. पुरी हालत खराब झालेली, मामाची, भाऊची, त्या काकांची, सर्वांची हालत खराब झालेली. रस्ता सापडता माझी जास्त हालत खराब झाली, कारण की मी गाडी चालवतो. गाडी चालवता एवढी गर्दीमधनं गाडी काढावं लागली ना, तर हात पुरं लाल होऊन गेला माझा. तुम्हाला आता बरोबर दिसणार नाही, पण पुरा हात लाल झालेला आहे. पण बघूया आता. आणि आपला झेंडा कसा वाटला, कारण की सगळ्यात अलग झेंडा आहे. कारण की इथे लाल आणि व्हाईट झेंडा जास्त आहे, आणि मी पिवळा झेंडा घेऊन आलेलो आहे, कारण की धुळ्यामध्ये जास्त चालतो, म्हणून थोडा युनिक वाटतं इथे. तर काही विषय नाही. आता जातो आम्ही, पुलावरनं चढतो. तुम्ही पाहू शकता बा मागे दिसतंय का तुम्हाला, हे आता जे नाही हे पोरं उतरत आहे. तिथनं आम्हाला वरती जायचं आहे. पाहूया आता तिथे. रस्ता मोकळा होऊन गेला, रस्ता मोकळा होऊन गेला झाला. हा ना, चलता गाडी घेऊन येता का नाही?
बाहेरचा जायला रस्ता आहे का डायरेक्ट? हा तुम्ही गाडी घेऊन या, मी इथं थांबतो. तेव्हाच फिरतो आम्ही पण. आम्हाला ती मेन रॅली तीच सापडत नाही यार, इतकी बेकार करते. गाडी आणता पण येत नाही आम्हाला. झालं गाडी आम्ही खाली लावून आलो, रस्त्यावरती रस्ता साफ झाला नाही. बघूया आता किती लांबपर्यंत चालत जावं लागतं आम्हाला. हे पहिल्यांदा आहे, मागच्या टायमाला होतं तर लवकर सापडत होतं, पण या टायमाला थोडं उशीर झाला म्हणून सापडत नाही यार रोड. तर खूप लांब जायचं आहे. गाडी बी आम्ही खाली लावून आलो नाही. ए गाडी जमा यार, एवढं लांब जायचं आणि पाऊस बी चालू झाला यार. पाऊस चालू झालेला बबलू. काय मजा आली का? मजा वाटते का मामा? मजा आली. अरे जे पाण्यासाठी आलं ना तेच पाहायला भेटत. काकांची आलं आला. खूप लांब जायचं केव्हाच फिरतोय. आम्हाला रस्ता सापडत नव्हता आणि जस्ट सापडला तर पाणी चालू होऊन गेला. आता मी पाऊस पडतो, तुम्ही पाहू शकता ना. पूर्ण अवतार करत झाला आमचावाला. 15 minutes later. फायनली एवढं फिरफिर केल्यानंतर आम्हाला सापडले. जे पाहू शकता या साईडला, मागच्या साईडला आहे ते मेन कार्यक्रम जो आम्ही पाहायला आलेलो आहे. आता आम्हाला मामाला, बबलू ओला आणि काकांना सर्वांना बरं पडलं. आता इथलं रॅलीचं मेन मजा आहे, तिथे रॅल्या मेन निघतात. आता तुम्हाला दाखवतो मी. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले म्हणून धन्यवाद. आणि पूर्ण व्हिडिओ पहा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. आता तुम्हाला दाखवतो मेन नजारा इथला.
रिटेली बोलतो खूप जास्त एन्जॉय केला आम्ही, खूप नाचलो वगैरे. आमच्या हालत पाहू शकतो तुम्ही, पायांची हालत आणि आमच्या अवतारची हालत कशी झालेली, पूर्ण घामोघाम झाले, पूर्ण अवतार खराब झालेले. पण खूप नाचलो आम्ही, मी किशोर मामा बबलू भाऊ असं आम्ही तिघे जणांनी खूप गर्दीत गेलो. आम्हाला बी मूड बनला, म्हटलं चला आता नाचवलं. किशोर मामा कसं वाटलं? मग मला वाटलं एकदम फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. तर खूप मजा आली एकदम मध्ये. आता चाललो आणि घरी, कारण की आता 4-4:30 होत आहे आणि आम्हाला ऑफिस धुळ्याला निघायचं आहे. 10 अंधार पडायचं पहिले, पावसा पाण्याचं वातावरण होण्याच्या आधी आम्हाला घरी जायचं आहे. खूप एन्जॉय केला आम्ही, खूप आवडलं. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून असेच आपले ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. तर आपण पाहू शकता माझा उद्या कसं आहे. माझे काकाच होते बघा, ते त्यांनी एन्जॉय नाही केलं. बाकी सर्वांनी एकदम नाचपूर एक नंबर, एकदम भारी 9 ऑगस्ट होतो नंदुरबारमध्ये. तर त्याला असंच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ब्लॉग वगैरे येत राहतील आपल्या चॅनलवर. बट मी आता खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे, म्हणून मला माहिती नाही हा ब्लॉग कसा होतो. पण तरी आयोग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो